महानगरपालिका ऑनलाईन तासिकेमध्ये मी श्री विलास अनंत राठोड आपणा सर्वांचं स्वागत करतो. कोविड-19मुळे शाळा बंद आहे, पण शिक्षण चालू आहे. या माध्यमातून आम्ही आपणाला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. तरी विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला विश्वकोश या स्थूलवाचनाचा अभ्यास केला. या स्थूलवाचनाचा अभ्यास करत असताना आपण विश्वकोश या स्थूलवाचनाचा पूर्वार्ध जो भाग आहे, सुरुवातीचा जो भाग आहे, त्या भागाचा आपण अभ्यास केला. त्या भागामध्ये आपण विश्वकोशाची गरज का आहे, आपल्या जीवनामध्ये भाषा शिकत असताना विश्वकोशाची गरज कशी आहे, शिक्षणाचा प्रचार व प्रसार कशा प्रकारे वाढत गेला, उच्च शिक्षणामध्ये भाषेचा कशा प्रकारे वापर होत गेला आणि डॉक्टर याने विश्वकोशाचा अभ्यास करताना आपण त्यांची आठवण का करतो, अशा अनेक मुद्द्यांचा आपण अभ्यास केला. आजच्या तासाला आपण विश्वकोश या पाठाचा, या स्थूलवाचनाचा जो उत्तरार्ध जो भाग आहे, शेवटचा जो भाग आहे, या शेवटच्या भागाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. विश्वकोश कसा तयार झाला, पहिला मुद्दा आहे. विश्वकोश कसा तयार झाला, तर विश्वकोश असा तयार झाला. पहिला मुद्दा, विषयवार तज्ज्ञांची समितीची रचना केली आणि विश्वकोशाची निर्मिती करताना पहिले प्रत्येक विषयाला अनुसरून तज्ज्ञांची समिती, जो व्यक्ती ज्या विषयामध्ये तज्ज्ञ असेल अशा प्रत्येक विषय तज्ज्ञांची समितीची रचना केली गेली. प्रत्येक विषयाच्या नोंदीची शीर्षके निश्चित केली आणि तज्ज्ञांच्या समितीची रचना केल्यानंतर प्रत्येक विषयाच्या नोंदीची शीर्षके निश्चित केली. म्हणजे प्रत्येक विषयाचे शीर्षक काय आहे, शीर्षक कोणते असावे, या सर्वांची निश्चिती करण्यात आली. शीर्षकांची निश्चिती केल्यानंतर मुख्य विषय काय आहे, मध्यम विषय काय आहे, लहान नोंदीमधील मुद्द्यांची टाचणी तयार केली. विद्यार्थी मित्रांनो, विश्वकोश कसा तयार झाला, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विषयवार, म्हणजे जो व्यक्ती ज्या विषयामध्ये तज्ज्ञ असेल त्या प्रत्येक विषयावर तज्ज्ञांची समितीची रचना केली गेली आणि रचना केल्यानंतर प्रत्येक विषयाच्या नोंदीची शीर्षके निश्चित केली गेली. मुख्य, मध्यम, लहान या सगळ्या नोंदी मुद्द्यांची टाचणी तयार केली. नंतर नोंदीच्या मर्यादा आखून टाचण्यामध्ये तशा सूचना दिल्या गेल्या आणि नोंदी करत असताना त्या नोंदीच्या मर्यादा कुठपर्यंत आहे त्या मर्यादा निश्चित केल्यानंतर त्यांना सूचना दिल्या गेल्या. पाचवा, प्रत्येक विषयातील मुख्य, मध्यम, लहान व नाममात्र नोंदीच्या याद्या तयार केल्या आणि ज्या विश्वकोशाचा अभ्यास करताना ज्या काही त्यांना नोंदी लिहाव्याशा वाटल्या, मग त्याच्यामध्ये महत्त्वाची नोंद कोणती असावी, मध्यम महत्त्वाची नोंद कशी असावी, त्याच्यापेक्षा लहान महत्त्वाची नोंद कशी असावी आणि नाममात्र नोंदी कशा असतील, या सर्वांच्या याद्या तयार करण्यात आल्या. नंतर या याद्या तयार केल्यानंतर आकार विलयानुसार या याद्या लावण्यात आल्या. म्हणजे आकार विलयानुसार म्हणजे काय, की आपण 12 खडीतले स्वर आणि व्यंजन बघतो. मग स्वरांच्या क्रमांकानुसार नंतर व्यंजनाचा क्रमांक, म्हणजे अ पासून तर ज्ञपर्यंत जे काही व्यंजन आहे, या व्यंजनाच्या क्रमांकानुसार शब्दांची रचना करण्यात आली. सगळ्यात 1976 या वर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने
मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला. सध्या विश्वकोशाचे 18 खंड प्रसिद्ध झाले आहे आणि सर्वात पहिले मराठीचा विश्वकोश प्रसिद्ध करण्यात आला तो म्हणजे 1976 या वर्षी मराठी राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हा पहिला विश्वकोश प्रसिद्ध करण्यात आला, पहिला खंड प्रसिद्ध करण्यात आला आणि आत्ता सध्या मराठी विश्वकोशाचा 18वा खंड प्रसिद्ध झालेला आहे. विद्यार्थी मित्रों, विश्वकोश ऐसा तैयार हुआ. पहला मुद्दा यह है विषय समिति की रचना. समिति की रचना करते समय उन्होंने जिस विषय में जो व्यक्ति ज्ञानी है ऐसे सभी विषयों के लोगों की एक समिति की रचना की गई. सब विषय की समिति की रचना करने के बाद हर विषय और उनके जो पॉइंट है, उनके जो शीर्षक है, ये शीर्षक निश्चित किए गए. बाद में मुख्य मेन नोंदी क्या है, उसके बाद में कम महत्व वाली नोंदी क्या है, उसके बाद में कम छोटी नोंद कौन सी है, इन सभी मुद्दों का एक काफ़ी तैयार किए गए और काफ़ी तैयार करने के बाद वो सभी को जो उन्होंने पॉइंट लिखा है उस पॉइंट को उन पॉइंट को एक लिमिटेशन बताए गए और उस लिमिटेशन के अनुसार, उस मर्यादा के अनुसार उन्होंने ये सभी पॉइंट लिख के रखे. 5वां पॉइंट है हर विषय उसका मुख्य विषय क्या है, मध्यम विषय क्या है, उससे कम इम्पोर्टेंट महत्व वाला विषय क्या है और नाम मात्र विषय क्या है. ये सभी की काफ़ी यानी लिस्ट तैयार की गई और ये यादी जो है, ये जो काफ़ी है, ये काफ़ी में जो अपनी 12 खड़ी है मराठी की, उसके स्वर और व्यंजन के क्रमांक के अनुसार सभी लिस्ट लगाई गई. 1976 में महाराष्ट्र राज्य साहित्य मंडल ने मराठी विश्वकोश का पहला खंड यानी पहला किताब प्रकाशित किया और अभी मराठी का 18वां जो खंड है, ये खंड प्रकाशित हुआ है. इस प्रकार विश्वकोश बनाया गया. विश्वकोश कशासाठी पाहावा, विश्वकोश पाहण्याची गरज का आहे, तर आपल्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागवण्यासाठी. म्हणजे आपण जेव्हा मराठी विषयाचा अभ्यास करतो, मराठी विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला एखाद्या शब्दाचा अर्थ, एखाद्या शब्दाची निर्मिती जर आपल्याला कळाली नसेल तर आपण त्या विश्वकोशाच्या माध्यमातून आपल्याला जी ज्ञान वाढवण्यासाठी जी काही गरज पडलेली असेल ती गरज भागवण्यासाठी आपण त्या विश्वकोशाचा वापर करून त्या शब्दांविषयी परिपूर्ण माहिती घेत असतो आणि ती माहिती घेतल्यानंतर खरोखरच आपल्या ज्ञानामध्ये भर पडल्याशिवाय राहत नाही. दुसरं म्हणजे विश्वकोश कशासाठी पाहावा, तर जागतिक ज्ञानक्षेत्राचे स्थितीचे विस्तारांना आपल्या विविध विषयातील कुतूहलास इष्ट वळण लावण्यासाठी. म्हणजे जे विषयाचे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्र सीमित न राहता त्याचा विस्तार व्हावा आणि आपल्या विविध विषयातील आपला जो विषय आहे त्या विषयातील वेगवेगळे जे उपविषय आहे ते उपविषय आपण आवडीने वाचण्यासाठी, आपल्याला वळण लावण्यासाठी निश्चितच आपण विश्वकोश पाहायला पाहिजे. अभिव्यक्तीला योग्य चालना मिळवण्यासाठी आपले जे विचार आहे, आपली जी अभिव्यक्ती आहे, या अभिव्यक्तीला खरोखरच जर योग्य वळण लावायचं असेल, योग्य चालना लावायची असेल, आपल्या ज्ञानाची वृद्धी, आपल्या ज्ञानाची मर्यादा जर वाढवायची असेल
तर आपल्याला विश्वकोश पाहणं फार गरजेचं आहे. तिसरं म्हणजे सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेत मिळवण्यासाठी. आणि आपल्याला जर मराठी भाषेचा परिपूर्ण अभ्यास करायचा आहे, मराठी भाषेचा सर्व अंगाने अभ्यास करायचा आहे, तर आपल्याला त्या विषयाचं परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी, सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी आपल्याला मराठी विश्वकोश पाहणं फार गरजेचं आहे. कारण त्याच पुस्तकामध्ये आपल्याला मराठी विषयाचं परिपूर्ण माहिती त्या पुस्तकामध्येच मिळेल. यासाठी आपल्याला विश्वकोश पाहण्याची फार गरज आहे. विश्वकोश देखना क्यों जरूरत है? सबसे पहले तो विश्वकोश देखना क्यों जरूरत है कि हमारी जो ज्ञान विषय ज़रूरतें है ये मराठी में से पूरी होनी चाहिए. यानी उदाहरण क्या है कि मैं मराठी की पढ़ाई कर रहा हूँ और मराठी की पढ़ाई करते समय मुझे बहुत सारी समस्या आ रही है. कोई शब्द का अर्थ समझ नहीं रहा है, कोई शब्द पढ़ने के लिए नहीं आ रहा है, कोई शब्द का मुझे कोई डिटेल पूरी तरह से जानकारी लेनी है, तो मुझे वो जानकारी कहाँ मिलेगी? तो ये सभी सवाल का जवाब मुझे अगर लेना है और मराठी सब्जेक्ट का अगर पूरी तरह से मुझे पढ़ाई करना है, तो मुझे मराठी विश्वकोश देखना बहुत ही ज़रूरी है. और उसी विषय में से, मराठी बुक में से, मराठी विश्वकोश में से मुझे उसका परिपूर्ण ज्ञान, पूरी तरह से ज्ञान मुझे मिलेगा. दूसरा, ये इतने बड़े विश्व में अगर मुझे मेरे ज्ञान के क्षेत्र अगर बढ़ाना है, उसका लिमिटेशन अगर बढ़ाना है, तो मुझे मेरे विषय में बहुत बड़े दिलचस्पी रख के उसको सही रास्ता मुझे देना पड़ेगा. क्योंकि मुझे अगर इतना बड़ा विश्व है और इस विश्व में अगर मुझे रहना है, तो मुझे ज्ञान का जो क्षेत्र है वो ज्ञान का क्षेत्र बढ़ाना पड़ेगा. ज्ञान का क्षेत्र तो लिमिटेशन नहीं रखना पड़ेगा, क्षेत्र बढ़ा के ही मुझे आगे जाने की मैं कोशिश करूँगा. इसीलिए मुझे विश्वकोश देखना बहुत ही ज़रूरी है. मेरे मन में जो भी समस्या है, जो भी अभिव्यक्ति है, जो भी विचार है, उस विचार को योग्य दिशा देने के लिए मुझे विश्वकोश देखना बहुत ही ज़रूरी है. तो ही मैं मेरे मन में जो भी शंका है, जो भी सवाल है, उस शंका का पूरी तरह से मैं ज्ञान ले पाऊँगा. सभी प्रकार के प्रश्न, सभी प्रकार का छोटे छोटे बारे में जानकारी रखना और मराठी विषय का परिपूर्ण ज्ञान रखना, ये बहुत ज़रूरी है. अगर मुझे मराठी भाषा का ज्ञान मुझे प्राप्त करना है, मराठी भाषा का ज्ञान अगर मुझे पूरी तरह से लेना है, उसमें बारीक छोटे छोटे विषय की अगर मुझे पढ़ाई करनी है, तो ये सभी पढ़ाई ज्ञान रखने के लिए मुझे विश्वकोश देखना बहुत ही ज़रूरी है. और उस विश्वकोश में से मुझे मराठी भाषा का पूरी तरह से ज्ञान मिलेगा और मेरा मराठी भाषा के ज्ञान क्षेत्र बढ़ता जाएगा. इसलिए मुझे विश्वकोश देखना बहुत ही ज़रूरी है. शब्दकोडे. विद्यार्थी मित्रांनो, आपण शब्दकोडे खूप वेगळ्या पद्धतीने आपण बघत असतो. पेपरामध्ये वाचतो, पुस्तकामध्ये वाचतो. मग ते शब्दकोडे कसे असतात? तर इथं काही शब्दकोडांची इथं प्रश्न दिलेले आहेत आणि या पुढच्या पानावर या शब्दकोडांची आपल्याला उत्तरे लिहायची आहेत. मग इथं आपल्याला 8 प्रकारचे प्रश्न दिलेले 8 प्रश्न दिले आहेत. या 8 प्रश्नांचे 4 शब्दच यायला पाहिजे अशी उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. मग त्यामध्ये मधला जो गोल आहे त्यामध्ये र दिलेला आहे. म्हणजे काय की या शेवटचं प्रश्नांचं जे उत्तर असेल त्या उत्तराचा शेवटचा शब्द जो असेल तो र असला पाहिजे.
अशा प्रकारचं शब्दकोड इथं दिलेलं आहे. म्हणजे काय की पहिला प्रश्न, श्वेतगंगा या कविता संग्रहाचं कवी कोण आहे? श्वेतगंगा या कविता संग्रहाचे कवी आहे करंदीकर. पहिला, मग पहिला जो कॉलम आहे शब्दसंपत्तीवर भर, म्हणजे शब्दसंपत्तीवर भर दिलेला आहे. मग या शब्दसंपत्तीवर भर दिलेले असताना श्वेतगंगा या कविता संग्रहाचे कवी करंदीकर. मग मी पहिल्या कॉलमवर जाणार, क र दी क र, म्हणजे शेवटचा शब्द क आला, करंदीकर. दुसरा प्रश्न म्हणजे काय? दुसरा प्रश्न, एका साहित्यकाचे आडनाव श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. एका साहित्यकाचं नाव काय आहे, आडनाव काय आहे? श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. मग इथं दुसऱ्यामध्ये मी या दुसऱ्या लाईन समोर जाणार, कोल्हटकर, कोल्हटकर, म्हणजे शेवटी र येतो आहे. पूर्ण कोल्हटकर हा शब्द प्रत्येक कॉलममध्ये एक एक शब्द बसतो आहे, अशा प्रकारचा. तिसरा प्रश्न आहे, तुरुंगात असताना देखील ज्यांनी काव्य प्रतिभा बहरून येई असे साहित्यकार, देशभक्त विनायक दामोदर सावरकर. फक्त आपल्याला इथं सावरकर लिहायचं आहे. म्हणजे तिसरा प्रश्नाचं उत्तर आहे सावरकर. आणि तो मी इथं लिहिणार सा व र क र, म्हणजे 4 शब्द त्या एक एक कॉलममध्ये बसवणार, एका बॉक्समध्ये बसवणार. शेवटचा शब्द हा र आलेला आहे. चौथा प्रश्न काय आहे? सुधाकरचे संपादक काय आहे? आगरकर आहेत. चौथा, आ ग र क र. तिसरा, भाषेची गंमत, त्यामध्ये आला आगरकर. पाचवा, कवी यशवंत यांचे आडनाव आहे पेंढारकर. पाचवा, शब्दप्रभुत्व, पेंढारकर. सहावा आहे, एका विनोदी साहित्यकाचे आडनाव आहे मिरासदार. सहावा, म्हणजे इथं लिहिणार सहावा शब्द चातुर्याजवळ मिरासदार. सातवा, मालतीबाई बेडेकर यांनी वापरलेल्या टोपण नावातील आडनाव. शिरुडकर. तर सातव्यामध्ये येणार शिरुडकर. इथं सातवा आहे भाषा समृद्धी, शिरुडकर. कवी कुसुमाग्रज यांचे आडनाव विवा शिरवाडकर. त्यांचं आडनाव फक्त आपण लिहिणार 8व्या याच्यावर, शब्दज्ञान शिरवाडकर. अशा प्रकारे आपण या शब्दकोडे हे सोडत असतो आणि या शब्दकोडांमुळं आपल्याला भाषेचं ज्ञान हे वेळोवेळी वाढवण्यास मदत होते. ते आपल्याला या शब्दकोडांच्या माध्यमातून आपण सोडवलेले. जो शब्द कोड है, यह शब्द कोड हमें जो हमारा जो ज्ञान है, जो भाषा ज्ञान है, ये भाषा ज्ञान बढ़ाने में इसका बहुत ही बड़े पैमाने में उपयोग किया जाता है. यहाँ इस पेज पे सवाल दिए गए हैं और ये जो सवाल है इसका जवाब हमें इस पेज के ऊपर लिखना है. यानी यहाँ देखो हर 1 2 3 4 5 6 7 8 ऐसे नंबर दिया गया है और उसके आगे लिखा है शब्द ज्ञान, भाषा समृद्धी, शब्द चातुर्य, शब्द प्रभुत्व, भाषेची गंमत, शब्द संग्रह, शब्द संपत्ति भर, ये ऐसे दिए गए. इसमें बीच में र शब्द है, मतलब जो भी जवाब आएगा, प्रश्न का जो भी जवाब आएगा उस जवाब का आखिर का शब्द जो रहेगा वो रहेगा र ही रहेगा. तो पहला शब्द क्या है अपना, पहला प्रश्न क्या है, श्वेतगंगा या इस कविता संग्रह के कवि का नाम क्या है. श्वेतगंगा इस कविता संग्रह के कवि का नाम है करंदीकर. पहला लिखेंगे. पहले में कितना बॉक्स है, करंदीकर 5 और 6 जो है रटवा, 6वां जो है वो र आता है. शब्द संपत्ति पे ज़्यादा ये दिया गया है करंदीकर. दूसरा जो सवाल है
वो है एक साहित्य के एक साहित्य का सरनेम है श्रीपाद कृष्ण कोलटकर। श्रीपाद कृष्ण कोलटकर। अभी श्रीपाद कृष्ण कोलटकर ये दूसरे नंबर पे आता है, श्रीपाद कृष्ण कोलटकर। हमें खाली उसका सरनेम ही लिखना है, कोलटकर, बराबर। इस प्रकार ये यहाँ प्रश्न पूछे गए हैं और उनका जवाब हमें यहाँ लिखना है। लेकिन लिखते समय एक बात ध्यान रखनी है, हमारा सवाल लिखते समय जो जवाब है उसका अंत वाला शब्द है वो र आना चाहिए और यहाँ दिए गए कॉलम में हर शब्द बैठना चाहिए। इस प्रकार आपको शब्दकोड हल करना है। आता आर्थर याने 21 डिसेंबर 1913च्या न्यूयॉर्क वर्ल्डच्या अंकात अशा प्रकारचे पहिले शब्दकोड प्रसिद्ध केले आणि आर्थर विन याने 21 डिसेंबर 1913च्या न्यूयॉर्कच्या वर्ल्डच्या अंकामध्ये अशा प्रकारचा शब्दकोड त्याने प्रसिद्ध केला। इस प्रकार का शब्दकोड जो है प्रसिद्ध आर्थर विन इन्होंने 21 दिसंबर 1913 में न्यूयॉर्क वर्ल्ड के अंक में ये ऐसे शब्दकोड प्रसिद्ध किए गए हैं। दुसरा शब्दकोड असा पण आपण सोडू शकतो, हाच तो चहा। हे वाक्य दोन्हीकडून जरी शब्द वाचले तरी एकसारखेच बनते। आता दुसरे शब्दकोड आपण असं पण लिहू शकतो, हाच तो चहा। याला उलट वाचलं तरी तो शब्द म्हणतो, सुलट वाचलं तरी तो शब्द म्हणतो। अशा प्रकारचं सुद्धा आपल्याला शब्दकोड सोडता यायला पाहिजे। अशा प्रकारच्या शाब्दिक करामती आधारे हे कोडे असावे असा अंदाज। आणि शाब्दिक करामतीच्या अनुषंगाने हे शब्दकोड आपण सोडवले गेले पाहिजे। यही वो चाय, ये शब्द को उल्टे पढ़ा तो ही वो ये आता है, सीधा पढ़ा तो ही वो ये आता है। ये शाब्दिक गम्मत करने वाले शब्दकोड है, ऐसे ही शब्दकोड हम हल करते हैं। आता पुढे जाऊया। मुलांनो, विविध वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिक यामध्ये येणारे शब्दकोडी तुम्ही सोडवता आणि भाषेची गंमत अनुभवता। आपण काय करतो, आपण विविध वृत्तपत्रामध्ये मुंबई चौफेर, पुणे नगरी आणि संध्याकाळ हे जे वेगवेगळ्या प्रकारचे वृत्तपत्र आहे, या वृत्तपत्रामध्ये जे शब्दकोड येत असतात ते शब्दकोड आपण सोडत बसतो। काही मासिकांमध्ये शब्दकोड असतात, काही साप्ताहिकांमध्ये सुद्धा शब्दकोड येत असतात, ते आपण अनुभवलेले आहोत, ते सोडवलेले आहोत। विद्यार्थी मित्रों, हम लोग क्या करते हैं, अलग अलग प्रकार के शब्दकोड हम लोग हल करते हैं। और वो शब्दकोड कहाँ आता है, अलग अलग प्रकार के न्यूज़पेपर में आता है। जैसे कि पुण्य नगरी, मुंबई चौफेर, संध्याकाळ, ये जो वृत्तपत्र है, इस वृत्तपत्र में शब्दकोड आते हैं। कभी कभी मासिक में आते हैं, कभी कभी साप्ताहिक में भी आते हैं। और ये शब्दकोड हल करने का अनुभव हमने लिया है। तो यहाँ देखो क्या दिया गया है, इथं फ्रेंच भाषा शब्दकोडासाठी सर्वात सोयीस्कर भाषा आहे। फ्रेंच भाषा जी आहे ती भाषा शब्दकोड सोडवण्यासाठी अतिशय साधी आणि सोयीस्कर भाषा मानली जाते। दुसरा, कॅनडामध्ये फ्रेंच व इंग्रजी शब्द योजून द्विभाषिक शब्दकोड लोकप्रिय आहे। आणि कॅनडा आणि फ्रेंच या देशामध्ये कॅनडामध्ये फ्रेंच व इंग्रजी शब्द योजून द्विभाषिक दोन भाषांचा उपयोग करून शब्दकोड फार लोकप्रिय आहे। कॅनडामध्ये फ्रेंच आणि इंग्रजी या दोन द्विभाषिक भाषेचा वापर करून शब्दकोड खूप प्रसिद्ध आहे। रशियामध्ये शब्दकोडाचा वापर प्रचारासाठी केला जातो। प्रचारासाठी सुद्धा रशियामध्ये शब्दकोडांचा वापर केला जातो। शब्दकोडांसाठी चीनी भाषा अपवाद आहे, म्हणजे चीनी भाषेमध्ये कोणत्याही प्रकारचा शब्दकोड प्रसिद्ध होत नहीं। फ्रेंच भाषा ये शब्दकोड हल करने के लिए बहुत ही आसान भाषा है। कनाडा में फ्रेंच और अंग्रेजी में ये दो भाषा का उपयोग करके शब्दकोड बहुत ही प्रसिद्ध है। रशिया में शब्दकोड का उपयोग प्रचार के लिए किया जाता है और शब्दकोड चीनी भाषा में शब्दकोड कभी नहीं होते। शब्दकोडांचे प्रकार कोणकोणते असावेत, मग शब्दकोड वर्तुळ आकार सुद्धा असू शकतं, बदामाच्या आकाराचे सुद्धा असू शकतं, फुलीच्या खुणांच्या आकार सुद्धा शब्दकोड असतात। शास्त्रीय किंवा गुप्त लेखनाची
चौकोनाची कोडी, चित्र चौकटी, साम्यकारी, अनियमित आकाराची अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शब्दकोड्या उपलब्ध असतात. शब्दकोडे अलग अलग प्रकार के रहते, जैसे कि गोल आकार के, बादाम के आकार के, रॉन्ग के फूली के आकार के होते, शास्त्रीय किंवा गुप्त लेखनी के आकार का भी होता है, स्क्वायर के आकार के होते हैं, चित्र के आकार के होते हैं, साम्यकारी अनियमित आकार के भी होते हैं. ऐसे अशा कल्पनावर आधारलेले अनेक प्रश्न रूढ़ झाले आहेत. ऐसे अलग अलग प्रकार के कल्पना के आधार पर सभी प्रश्न जो है वो प्रश्न आए हुए. संगणकीय खेळामध्ये विविध प्रकारच्या शाब्दिक कोड्यांचा समावेश होतो आणि संगणकाचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारच्या शाब्दिक कोड्यांचा सुद्धा समावेश होतो. कंप्यूटर के मदद से अलग अलग प्रकार के शब्दकोड हम लोग हल करते हैं. प्रसिद्ध विधान अथवा अवतरण देऊन त्यांचे लेखन ओळखण्यास सांगणे. शब्दकोड सोडवत असताना मुलांना एखादा प्रसिद्ध विधान असेल किंवा त्यांना त्या विधानाला अवतरण देऊन ते लेखक ओळखण्यास आपल्याला त्यांना सांगायचं. प्रसिद्ध विधान म्हणजे काय, एखाद्या लेखकाच्या तोंडून जे काही प्रसिद्ध विधान निघालेलं आहे त्यांच्या तोंडून निघालेले प्रसिद्ध विधान सांगून कोणते लेखक आहे ते ओळखण्यास सांगणे. एका शब्दातील अक्षर फिरून नवीन शब्द तयार करणे, म्हणजे वेगळ्या प्रकारचे अक्षर मिक्स करून नवीन शब्द तयार करण्यास सांगणे. काही शब्दातील रिकाम्या जागा भरण्यास सांगणे. देखो हम लोग शब्दकोड कैसे हल कर सकते. कोई लेखक है, उसके मुंह से कोई प्रसिद्ध वाक्य निकलाया गया है, उस वाक्य को बच्चों को बताना और बच्चे हमें उस लेखक का नाम बताएंगे. अलग अलग प्रकार के अक्षर घुमा फिरा के उनको बताना और वो सही शब्द हमें बताएंगे. कुछ शब्द रिक्त स्थान दिए जाएंगे, उस रिक्त स्थान में सही शब्द भरना है. आता केशभूषा. केशभूषा ही आधी काळापासून केसाच्या वेगवेगळ्या स्टाईल करणे तुम्हाला सर्वांना आवडते. पण मुलांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या पौराणिक काळापासून आकर्षक केशरचना आकर्षक सर्व समाजात होती. आताच्या काळाची ज्या काही केशरचना आहे, ज्या काही स्टाईल आहे, हे तुम्हाला सगळ्यांना आवडतात. पण तुम्ही जर विचार केला तर ह्या केशरचनेच्या ज्या स्टाईल आहे, ह्या स्टाईल पौराणिक काळापासून प्रसिद्ध आहे आणि खूप आकर्षक आहे. ह्या केशरचना सर्व समाजामध्ये सुद्धा पसरलेल्या होत्या. केशभूषा, केस की रचना. आप आधुनिक काल में जो भी बालों की जो स्टाइल है, ये स्टाइल आप सभी को अच्छी लगती है, लेकिन ये स्टाइल बहुत पुराने काल से इन स्टाइल का उपयोग किया जाता है. आपको आश्चर्य लगेगा कि ये बहुत पुराने काल से ये स्टाइल का इस्तेमाल होता है. केशभूषे अंतर्गत असणारी गोष्ट. भूषा म्हणजे केस रचनेच्या स्टाईलमध्ये कोणकोणत्या गोष्टी येऊ शकतात. मग केस कापणे, धुणे, नीट करणे, विंचरणे, कुरळे करणे, सरळ करणे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या केसाच्या बाबतीमध्ये, केसाच्या स्टाईलच्या बाबतीमध्ये येत असतात. बाल के स्टाइल में, बाल बनाने के स्टाइल में कौन कौन सी बातें आ सकती है. फिर बाल काटना, उसको धोना, सही बाल को सही करना, उसको कंघी से बाल बनाना, बाल को कलर करना, बाल को सीधा करना, ये सभी जो है बाल बनाने के स्टाइल है. इसका उद्देश्य क्या होगा कि इसका उद्देश्य है की त्याचा उद्देश आहे केशभूषेचा मुख्य उद्देश आकर्षकता किंवा सौंदर्य वाढवणे. केशभूषेचा मुख्य उद्देश काय आहे की आकर्षकता किंवा सौंदर्य वाढवण्यासाठी केसांची स्टाईल करतात. केशभूषेचा सामाजिक उद्देश काय आहे, सामाजिक संकेतानुसार प्रतिकात्मक केशभूषा करणे, म्हणजे सामाजिक संकेत त्या केसांना बघून
समाजाची ओळख होईल अशी केशभूषा करणे म्हणजे सामाजिक उद्देश्य आहे। के बाल बनाने का उद्देश्य क्या है कि आकर्षक दिखने के लिए और हमारा सुंदरता बढ़ाने के लिए। उसका सामाजिक उद्देश्य है कि बाल के स्टाइल से समझ के आना चाहिए की ये कोणत्या समाज का आहे। केशभूषेचा उगम यातून झाला असावा आणि आदिम लोक केसांना मातीचा लेप लावून आपल्या पराक्रम व गुणवैशिष्ट्य दाखवण्याकरिता त्यात विजय चिन्हे आणि पदके लावत। आधी काळामध्ये लोक आपल्या केसांना माती लावत आणि त्या मातीमध्ये त्यांनी केलेला पराक्रम किंवा गुणवैशिष्ट्य दाखवण्याकरिता ते त्या विजयाची चिन्ह पदके त्या केसामध्ये लावत असे। पुराने काल में बाल को मिट्टी का लेप लगा के उसमें उन्होंने जो भी कुछ पराक्रम किया होगा, जो भी कुछ उनको उस अंदर के गुण वैशिष्ट्य दिखाना है, इनका विजय जो चिन्ह है ये विजय चिन्ह वो बाल में लगाते थे। केशभूषा और केश की स्टाइल का उगम जो है यानी उसकी शुरुआत जो है ये शुरुआत याशी आई होगी। केस इतरांना दिसू न देण्याचा पुरातन स्त्रियांच्या प्रयत्नातून केस बंधनाची कल्पना पुढे आली आहे। पूर्वीच्या काळामध्ये केस दिसता कामा नये अशी एक प्रथा होती, म्हणून स्त्रिया जे आहेत ते केस बांधायचे, केस बांधण्याची स्टाईल आली असावी असा काहींचा मत आहे। केस बाल जो है ये बाल लोगों को दिखना नहीं चाहिए और इसी कारण महिलाओं ने बाल बांधने का अलग अलग प्रकार की स्टाइल इसमें से उसकी निर्मिती हुई होगी। अजिंठा, वेरूळ, कोणार्क, खजुराहो येथील शिल्पाकृतीत आढळणाऱ्या स्त्री पुरुषांच्या केसरचना उल्लेखनीय आहेत। या प्राचीन रचनाचे अनुकरण भारतीय स्त्रिया करतात आणि आपण बघतो की अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, कोणार्क, खजुराहो येथे ज्या आदिम काळातील ज्या काही केसरचनाच्या स्टाईल आहे, ज्या काही कला आहे, त्या केसरचना खूप उल्लेखनीय आहे, खूप प्रशंसनीय आहे आणि यांना बघूनच आताच्या ज्या भारतीय ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया केशरचनाच्या स्टाइल करतात। पुराने ज़माने में जो अजिंठा वेरूळ लेनी है कि अजिंठा लेनी, वेरूळ लेनी, कोणार्क, यहाँ जो भी कला शिल्पाकृति लगाए गए हैं उसमें महिलाओं की जो बाल के स्टाइल है वह पुराने काल की स्टाइल है और वही देख के अभी की महिलाएं बाल बनाती है। अशा प्रकारे आज आपण विश्वकोश या स्थूल वाचनाचा अभ्यास केला आणि या स्थूल वाचनाचा अभ्यास करताना आपण दोन्ही भाषेमध्ये शिकलो। तर मी आशा करतो की तुम्हाला हे स्थूल वाचन समजलेलं असेल। धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण मराठी विषयाचा अभ्यास केला। या मराठी विषयामध्ये मी आशा करतो की तुम्हाला हा पाठ समजलेला असेल। हा पाठ जर समजला नसेल तर तुम्ही या पाठाचा व्हिडिओ परत बघण्याची कृपा करावी। धन्यवाद।